मोदी यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री हरदीप पुरी आणि एपिस्टीन आणि त्याच्या लोकांशी झालेला संवाद जो रेकॉर्डवरती आलेला आहे तो पाहिल्यावरती तुमचं खात्री पटेल की मोदी सरकार सेक्स कांडामध्ये अडकलेल्या आणि शिक्षा झालेल्या एपिस्टीनबरोबर किती नाजूक आणि मधुर संबंध ठेवून होतं. कशासाठी? हरदीप पुरींनी आपल्या पदाचा गैरवापर करून एपिस्टीनच्या लोकांना भारतात येण्याचा विजा प्राप्त करून दिला. हे मोदींच्या संमतीशिवाय झालंय का? नरेंद्र मोदींचा वारंवार उल्लेख आहे, त्याच्यावरती आम्ही बोलणार नाही. राहुल गांधी सक्षम आहेत बोलायला. पण इतर लोकांची जी नावं येत आहेत मोदींच्या आसपासच्या मंत्रिमंडळातल्या, त्यांच्यावर तरी मोदींनी कारवाई करावी. बिल गेट्स आणि त्याच्या पत्नीचा संसार का मोडला? आपण वाचलत का, ऐकलत का? जेव्हा बिल गेट्सच्या पत्नीला कळलं की बिल गेट्सची जेफ्री एपिस्टन बरोबर संबंध आहेत आणि जेफ्री एपिस्टनचा धंदा जो आहे हा लहान मुलींना फूस लावून पळवणं आणि जगभरातल्या राजकीय नेत्यांना त्या मुलींचं शोषण करू देणं, हे जेव्हा मिसेस बिल गेटला कळलं तेव्हा तिने आपल्या नवऱ्याशी घटस्फोट घेतला की अत्यंत निर्घृण आहे. आणि त्याच पद्धतीचं संशयास्पद वातावरण आपल्या देशातल्या मंत्र्यांविषयी निर्माण झालेलं असताना अजूनही ते मंत्री आणि ते लोक या देशावर कारभार करतायत, राज्य करतायत. हा फरक समजून घेतला पाहिजे. एपिस्टन फाईल नंतर डायरेक्ट कल्याण डोंबिवली तिथे पण एपिस्टन आले का कोणी? जेफ्री तिथे जेफ्री आहेत खूप म्हणून सांगतो. महाराष्ट्रातल्या भाजपात आणि इतर पक्षात सुद्धा खूप जेफ्री एपिस्टन. बघा, रोहित पवार हे पवार कुटुंबातले एक महत्त्वाचे घटक आहेत. अजितदादा पवार हे त्यांचे काका आहेत. त्याच्यामुळे कुटुंबातल्या अशा प्रकारच्या व्यक्ती ज्या राजकारणामध्ये आहेत, ज्यांच्याकडे रहस्य शोधण्याची क्षमता आहे, ज्यांच्यापाशी अनेक चांगली माहिती येत असते एखाद्या घटनेमागचं पडद्याआडचे, त्यात रोहित पवार आहेत. रोहित पवार जर अशा प्रकारे काही वेगळी माहिती समोर आणणार असेल तर महाराष्ट्र ती माहिती ऐकण्यास उत्सुक आहे. मी स्वतः आपल्याला काही माहिती देण्याचा प्रयत्न केला, कारण आम्ही सगळे दादांचे प्रेमी आहोत. राजकीय मतभेद होते असतील, पण अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातले कर्तबगार, कार्यक्षम, दिलखुलास आणि उमदा नेता होता. याच्याविषयी कोणाचे दुमत नाही.